सर्वांचे थकलेले चेहरे बघून एक तर नक्की आहे की आमचा प्रवास संपत आलेला आहे. पण आज आम्ही कुठे गेलेलो आणि काय काय धमाल केली आणि काय काय झालं हे पाहण्यासाठी स्टे कंटिन्यू. नमस्कार भाऊकी. तर आजचा आपला प्रवास असणार मुंबई ते अक्कलकोट. आपला 2 दिवसाचा प्रवास आहे. पहिला दिवस आपण अक्कलकोटला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहे तुळजापूरला. तर 2 वेगवेगळे आपले पार्ट होतील. फायनली आपली आता पॅकिंग आणि झालेली आहे आणि आता आपण फटाफट जाऊया बसच्या इथे, बाकीच्यांना भेटूया. फायनली आपण आपल्या गाडीच्या इथे पोहोचलेलो आहे. ही आपली बस आहे, मिनी बस. त्याच्याने आपण सगळी फॅमिली आणणार आहे. अर्धी फॅमिली आपली आलेली आहे आणि अर्धी फॅमिलीकडे सगळे वाट बघतायत. किमान किती वेळ झाला आपल्याला? जे जवळ राहतात ना इथे 10 पावलावर तेच आले नाहीत अजून आणि पाऊण तास लेट आहे. हां, जे 1 तास प्रवास करून आले ते बरोबर 11 वाजता आलेले आहेत. घरची माणसं गायब आहेत. आता आम्ही सगळे इथे त्यांची वाट बघतोय. ते आपला चिंटूकला आलेला बघा इथे. इथे बघ, मला ओळखतो नाही बोलतो. मी तुला खेळणं दिलेलं ना, नाही दिला. छोटा भाचा आलेला आहे. ते अजून भाची बाकी आहे. सगळे येऊन आपण एकत्र फिरूया आता मस्त की. चला, गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज के जय. तर फायनली आपली गाडी निघालेली आहे आणि आज आपल्या सोबत आहे माझा कॉलेजचा मित्र आहे. फॅमिली, हा जो आहे आपला कॉलेजचा मित्र आहे. तो झोपला तर मी चालेल. आणि आपल्याला मोठा डिस्काउंट मिळणार आहे आता दादूकडून. ये डायरेक्ट स्वामी समर्थाची भेट. ये अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मध्ये दरवळणारे हे गाव माझे, जल्लोष आहे असा उघडलेला. बेलून ला 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 डाल डा आलाय ना. खूप गाणी आहेत पण चांगलं म्हणायला पाहिजे. नाही आठवत आहेत, चांगलं म्हणायला पाहिजे ना. चांदण झाली रा, चांदण झाली रा. एक विहिरेची पाहत होते वाट, एक विहिरेची पाहत होते वाट. अर्धा तास घ्या, अर्धा तास. टिम 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 टिंबारी, टिम 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 टिंबारी, टिम टिम टिंबारी. अर्ध गाणं एवढंच चालू आहे. आमच्यावर नाही आला ना. खूप वेळ गेला. तमोसम मस्त हसीना, हसीना. याला याला दिल ले गई, याला याला दिल ले गई. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8. इथे 10 मेंबर आहेत आणि इथे 3 जण आहेत फक्त बिचारे. आणि यांचा एक मेंबर इथे झोपलाय.
आणि ह्या आपण आता सिलिंगमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही वरती बघू शकता हे बंद पडलेले विमान आहेत, त्याचे पंखे आम्ही लावलेले आहेत वरती जेणेकरून इथे व्हेंटिलेशन होईल. तर आपण आता सिलिंगच्या आतमध्ये शिरलेलो आहे आणि तुम्ही अशी दाखवलं तर बघू शकता वरती मस्त की व्हेंटिलेशन विमानाचे पंखे लावलेले आहेत. मिसिंग लिंक हो सिलिंग नाही. तर भाव की आता फायनली आपण आपल्या रूमवर पोचलोय. 9 वाजत आले, 9 वाजले 1 मिनिटं उरलंय. आधी मी फ्रेश होतो, सगळे थोडं फ्रेश होऊ दे आणि नंतर मग तुम्हाला रूम दाखवतो. भाव की हा आहे आपला रूम. आज आपण जिथे स्टे करतोय तसाच तिथे एक समोर एक आहे आणि खालती 2 आहेत. खालती 2 प्रॉपरवाले आहेत आणि त्याच्यामध्येच मस्तपैकी आपला नाश्ता आलेला आहे, कांदे पोहे आणि चहा आणि खिचडी. आणि इथे आम्ही असा पसारा केलेला आहे सगळीकडे. तर रूम आणि तर छान आहेत, वॉशरूम आणि पण छान आहेत, क्लीन आहेत, काही टेन्शन नाही. फक्त आता मस्त की आपण फटाफट तयारी करू आणि स्वामींच्या दर्शनाला जाऊ. आपण राहतो आता स्वामी गेस्ट हाऊस आणि मेन नाव आहे त्याचं अक्कलकोट महाराज अतिथीगृह. हे आपलं मराठीमधलं नाव आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत, 2 टमटम मागवलेत, ह्याच्यातून आपण आज जाणार आहोत मेन मंदिरापर्यंत ना, मेन मंदिरापर्यंत. तिथे जाऊन दर्शन घेऊन आणि तिथेच आपण प्रसाद खाणार. आज आपलं नैवेद्य तेच असेल, महाप्रसादाचा. जो मंडळीचा आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि इथे आम्ही एका टमटममध्ये 10 जण बसलोय. टमटमने चाललोय, टमटमने. आणि तिथे एक पुढे अजून एक गाडी आपली. फटाफट पोहोचूया मंदिरात आणि दर्शन घेऊया. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि मेन मुद्दा म्हणजे दर्शनाला जायच्या आधी आपण जिथे चपला ठेवतोय ते स्पॉट लक्षात ठेवा. हे बघा एवढे सारे आणि हजारोच्या संख्येने भक्तगण जण येतात, त्याच्यामुळे चपल्या हरवतात आहे आपल्या. ते कुठेही जातात, आपण आपली चप्पल शोधताना किंवा दुसऱ्यांची चप्पल शोधताना इथे तिथे सरकवतो, त्याच्यामुळे ती कुठेही चप्पल. आता मामाची चप्पल भेटत नाही, आम्ही ती मामाची चप्पल शोधतोय. अरे पण होती कशी? आम्ही काढलेली इथे, आता ते गेले कुठे ते माहीत नाही. आता आम्ही इथे हॉटेलमध्ये जेवायला आलो. तिथे मंदिरात जे जेवण नैवेद्य होतं तिथे खूप गर्दी आहे, हजारोच्या संख्येने लोक येतात रोज, त्याच्यामुळे खूप लाईन होते तिथे. मग आम्ही विचार केला तिथे बाहेर कुठेतरी जेवू आणि मग नंतर घरी जाऊन थोडा आराम करू, कारण रात्रभर आपला प्रवास झालेला. आता इथून पुढे ज्यांना गाणगापूरला जायचं आहे ते गाणगापूरला जातील, नाही तर उरलेले सगळे घरी जाऊन आराम करतील आणि आजूबाजूचा परिसर थोडं फिरतील. फटाफट जेवून घेऊया, आपली थाली आलेली आहे आणि फटाफट जेवून घेऊया आणि पुढचं काय ते बघूया. हे बघा इथे बांगड्या लावल्या. तर भावकी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आपल्या आता हॉटेलमध्ये चाललो आहे. त्याच्यानंतर आपण कुठे जायचं ते. तर आता मस्त एक रिक्षा मिळाली आहे आपल्याला. दादाची नाव आहे ना आपलं, हां शिवाजी. रिक्षा बघा एकदम मस्त सजवलेली आहे. इकडे खाली इकडे उरी दोन येतात. इथे बांगड्या आहेत, इथे मंगळसूत्र आहे, इथे कानातले आहेत आणि
ती बघा आतून पण एकदम छान पैकी सजवलेली आहे. हो नागो मग कुठे रे एकदम युनिक प्रकारे खूप मस्त वाटतं बसून. काहीतरी वेगळंच असं दिसतंय आपल्याला आज. आणि फायनली आपण आपल्या हॉटेलच्या इथे पोचलो आहे. गाडीचं नाव आई साहेब, त्याच्यामुळे ते आतमध्ये स्वामींना आई माऊली पण म्हटलं जातं, म्हणून ते आतमध्ये सगळं शृंगाराने आहे ते मंगळसूत्र आणि मस्त एकदम छान रिक्षा म्हणजे लक्ष्मी आहे. नाही यांनी लिहिलं ना आई साहेब, स्वामींना हे आई पण मानलं जातं, म्हणून ते वेगळ्या प्रकारे थोडं युनिक. 2 hours later. भाऊ की फायनली आपण झोपून आणि झाल्यानंतर आपण आता चाललो आहे गाणगापूरला. आधी नाही बोलवते, पण आता सगळे येत आहेत गाडी बघून. हे बघा कोण, ही बघा ही नाही बोललेली. तयार झाली आहे. हा, हे आपली पब्लिक अर्धी बसलेली याच्यात. हा बघा हा सर्वात आधी हा नाही बोललेला. गाडी बघून हा पण बसला आता. हॅलो. हे मामा इथे बसलेत. आता अजून एक गाडी येते, त्याच्यामध्ये मग मस्त आपण बसू बाकीचे आणि निघूया. ही आमची दुसरी गाडी आणि फायनली आपली सवारी चालू झालेली आहे. विचारा खूप प्रेशर आहे कामाचं. तिथे जेवण नसेल ना. तर आता तिथे जाऊन बघूया आपल्याला काय काय भेटतंय काय काय, कारण सकाळी आपण फिरलो खूप ठिकाणी जेवणासाठी आणि त्यामुळे आजचा प्रवास थोडा ॲडव्हेंचर होतोय. आपण इथे पोचलेलो गाणगापूरला आणि खूप छान दर्शन झालंय, ते आधी पाहून घ्या. तर आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यात तर नाही जाता आलं, पण छान पालखीचं दर्शन झालंय. तर हां, गाभाऱ्यात जायची
लाईन वेगळी होती, ती काय आम्हाला कळाली नाही कुठून आहे म्हणून. पण आम्ही पालखी वगैरे चालू होतं, आरती वगैरे चालू होतं ते बघण्यासाठी म्हणून त्या गर्दीमध्ये उभे होतो आम्ही. आणि अचानक म्हणजे ती आरती वगैरे सगळं झाल्यावरती तिकडे जे गुरुजी होते ते तिकडच्या लोकांनाच गर्दीतल्या तर 200 रुपये घेऊन तुम्ही आमच्याकडे 200 रुपये द्या, मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट दर्शनाला पाठवतो असं बोलायला लागलं. तर त्यांना त्यात एक वॉचमॅन पण होता. वॉचमॅनला मी काय सांगितलं की मी देणगी देतो, देणगी याच्यामध्ये टाकतो, तुला द्यायला पाहिजे का पैसे? तो तर हां मला द्यायला पाहिजे पैसे. आम्ही काय त्याच्यामुळे दर्शन घेतलं नाही. बरोबर, आम्हाला पालखी भेटली, खूप छान वाटलं आम्हाला. पण देवस्थानाच्या ठिकाणी पैशाचा सगळा खेळ खुलेआम सुरू आहे, खुलेआम. तर असंच आपलं आजचं दर्शन झालेलं आहे. इथून पुढे आता घरी जाऊ, थोडं काहीतरी खाऊया आणि मग पुढचं कळवतो. तर शेवटी फिरून आपलं आजचं नैवेद्य स्वामींच्या मंदिराच्या समोरच झालेलं आहे, दोन्ही टायमाचं. मग दुपारचं होतं ते थोडं लांब होतं तिथे त्या साईडला. कुठला सेल्फी? थांबा जरा. आणि मस्त जेवण आहे स्वामींच्या मटनच्या समोरच जे हॉटेल आहे. ॲक्च्युली ही स्टोरी पण तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो मी. तर भाऊ की आजचा आपला पहिला दिवसाचा प्रवास संपत आलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, आजचा आपल्या जो गाडी आहे 2 दिवस आपण जे ट्रॅव्हल करतो आहे त्याच्या गाडीचा आपल्या साथी आहे अवधूत. तर त्याच्या गाडीत आपण ट्रॅव्हल करतो आहे, खूप छान वाटतं आहे एकदम प्रवास करताना. आणि अजून एक गोष्ट की त्याच्याबद्दल की आम्ही आता तिथे राहतो आहे, परत आता आम्ही आता फिरलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं कुठे कुठे काय की त्याचे ट्रिप इथे चालू असतात. त्यांनी छान गायडन्स दिलं. त्याच्यानंतर आता आम्ही येताना उशीर झाला तर आम्हाला जेवायची सोय पण थोडी चुकली आमची. मग त्याच्यामुळे त्यांनी जिथे जेवण केलं जिथे त्याची ओळख आहे तिथे त्यांनी कॉन्टॅक्ट करून आमच्यासाठी आता. आणि एवढंच नाही तर हॉटेल बंद होणार होतं म्हणून तो 19 जणांचं जेवण पार्सल घेऊन आमच्यासाठी हॉटेल मयूरवरती पण घेऊन येणार होता. तर एवढं सगळं छान त्यांनी सगळं सांगून आणि आपल्यासाठी केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, आपलं कॉलेज किती 2015 नंतर मी 16, त्याच्यानंतर आम्ही आता 10 वर्षांनी आत्ता भेटतोय कॉलेज संपल्यानंतर. आपला कॉलेजचाच मित्र आहे, ते मी इथे आलो त्याला ओळखलं. आणि आजचा खूप छान प्रवास झालेला आहे. तुम्ही एन्जॉय करा. बाकी अवधूतचे आणि अजून आपण कुठे काय ट्रॅव्हल केलं त्याची डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुढे कंटिन्यू सांगत आहे.